आपल्या जीवाला धोका असून आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी माहिती वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी काल विधानसभेत दिली होती। या संपूर्ण विधानानंतर आणि या माहितीनंतर खरं तर छगन भुजबळ यांच्या नाशिकच्या भुजबळ फार्म बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणं अपेक्षित होतं। प्रत्यक्षात आज सकाळच्या सुमारास या ठिकाणी एकही पोलीस कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित नसल्याचं धक्कादायक चित्र TV9च्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालं। अर्थात त्याच्यानंतर काही वेळानं वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी असं देखील सांगितलं की काल रात्रीपासूनच आम्ही या ठिकाणचा बंदोबस्त वाढवलेला आहे। कर्मचारी जर इथे नसतील तर त्याबाबतची माहिती घेतली जाईल। एकूणच या सगळ्या संदर्भामध्ये छगन भुजबळ यांनी ज्या पद्धतीची माहिती विधानसभेत दिली त्याच्यानंतर खरं तर त्यांच्या बंगल्याच्या बाहेर मोठा बंदोबस्त असणं अपेक्षित होतं। प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीचा बंदोबस्त देण्यात आलेला आहे आणि ज्या पद्धतीचे उत्तरं देखील या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून दिले जात आहेत त्यावरून पोलीस या संपूर्ण प्रकरणाबाबत किती गंभीर आहेत आणि किती गांभीर्यानं या विषयाला घेत आहेत हे देखील या ठिकाणी अधोरेखित होत आहे। सकाळच्या सुमारास ज्यावेळेला एकही पोलीस कर्मचारी या ठिकाणी नव्हता त्याच्यानंतर अनेक वेळानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी आता पुन्हा एकदा भुजबळ फार्मच्या परिसरात बंदोबस्त तैनात केलेला आहे। भुजबळ फार्मच्या एकूणच प्रवेशद्वारापासून आतमध्ये देखील या ठिकाणी आपण बंदोबस्त बघू शकतो। पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र जर अशाच पद्धतीनं बंदोबस्त सकाळपासून तैनात करण्यात आला असता तर निश्चितपणे या सगळ्या संदर्भामध्ये ही चर्चा देखील झाली नसती आणि पोलिसांना या प्रकरणामध्ये लक्ष देखील घालायची गरज पडली नसती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।